तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आहे जय मल्हार केसरी एक तालुका पुरंदरमधील एक नामांकित मैदान. या मैदानामध्ये एक भव्यदिव्य ओपनचं मैदान आज दिनांक 13 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आले होते. तर मित्रांनो, या मैदानामध्ये सेमी क्रमांक 4 मधून रायफल 81-81च्या दावणीचा नवीन खरेदी म्हणजेच फंट्या 81-81 आज फायनलला पात्र झाला आहे. तर नक्कीच मित्रांनो, आपल्यासोबत आहेत आज विनोद दादा असतील आणि त्यांची संपूर्ण टीम असतील. दादा, आज कसा आनंद आहे? काय आज खूपच आनंद आहे, कारण की एवढा संघर्ष केला, बैल पळावा किंवा बैल पळाला, 2 मैदानात गुलाल पण झाला नाही, त्यामुळं थोडंसं दुःख वाटत होतं. आणि त्यामुळं आज बैलानं जे सेमी पास केला म्हणजे गुलाल मिळाला, थोडक्यात आमचा गुलाल झाला, तो खूप मोठा आनंद आहे बैलगाडी मालकांना. सर्वच असतो तोच आम्हाला आनंद आहे. आज दादा, नियोजन कधी आणि कसं जुळून आलं होतं? काय नियोजन काय सचिन शेटच करतात ना, बैलाचं कुठला पायरा करायचा काय करायचं त्यांच्याकडेच असतं. दादा, सोबत जो नंदी पाहिला आपला सलगरी किंग राहुल्या, दादा त्याच्याबद्दल काय सांगाल? त्याच्या पळाबद्दल काय सांगाल? बरं, काय ते सरगरी गाडी बैल कितीच बोलतो, त्याला काय मापच नसतं, खूप बैल बोलतो. आणि त्यामुळं आज गाडी राहिली, एवढी पब्लिकला गाडी पळाली आणि पब्लिकला 2 टांगेनं गाडी बसली. दादा, आजच्या मैदानाच्या नियोजन आणि आयोजनाबद्दल काय सांगाल? चांगलं मैदान आहे, खूप पब्लिक फाटीत येत नाही काय नाही, खूप चांगले शिस्तबद्ध मैदान चालू आहे. दादा, आपल्या स्वर्गवासी रायफल 81-81 नंतर त्याची जागा चालवतोय, त्याच्याबद्दल काय सांगाल दादा? खूप आनंद वाटेल, ह्यानं जागा पुढे चालवली पाहिजे आणि रायफलसारखा बैल होणे नाही, पण रायफलच्या पाठोपाठ पावलं पाहिजे ठेवून हा पुढे चालू ठेवून आणि रायफलचाच आशीर्वाद त्याला आहे. दादा, आपल्या दावणीला आल्यापासून किती गोल झाले दादा आत्तापर्यंत? पहिलाच गुलाल आहे त्याचा. पहिलेच गोल आहे. चालतंय दादा, फायनलसाठी शुभेच्छा असतील दादा. धन्यवाद, थँक्यू.